श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गणपती बाप्पा विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात। गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहेत। दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टी तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते। यंदा 12 ऑगस्टला अंगारक संकष्टी चतुर्थी आहे। मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतात। संस्कृतमध्ये अंगारकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा। गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे। अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो। त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली। त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल। अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते। हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते। म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात। असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात। जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक, कौटुंबिक, आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते। तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्याकरता करते। अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं। भक्त या दिवशी चंदनाचा लेप, तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशीर्ष वाचणे खूप फलदायी मानले जाते। या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही एक वस्तू। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष तो संपणारच आहे। पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू आपल्याला कापूर सोबत जाळायची, कोणत्या वेळेमध्ये जाळायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजार पण येत असेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होत नसेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात। आणि या काही तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो
करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची। त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायचे, कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी येतील, आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, कारण मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते। मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला सुक्या नारळाचं जो वाटी असते ती ठेवायची। आता तुमच्याकडे वाटी नसेल तर एक तुकडा असेल तर तो ठेवला तरीही चालणार आहे, कारण नारळामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, वाईट शक्ती आहेत त्या शोषून घेण्याची क्षमता असते। त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्यात। ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात। तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते। आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायच्यात। आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे। तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय, तसेच तिळांना दारिद्र्यनाशक सुद्धा म्हटलं जातं। तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत। म्हणूनच जेव्हा आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे काळे तीळ उतरवून घ्यायचेत आणि हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये नेऊन टाकायचेत। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जे आपण भीमसेनी कापूर टाकलाय तो प्रज्वलित करून घ्यायचा। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडं तूप टाकायचं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल। काही वेळाकरता आपल्याला या मातीच्या पंतीला देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ती मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची। उचलल्यानंतर आपल्याला हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला ओम गणगणपतये नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। गणपती बाप्पा मोरया।